म्हाडा कॉलनीमध्ये एका टॉवरला 7व्या मजल्यावर आग लागलेली आहे। देवासाठी जो दिवा लावला होता त्या दिव्याच्या बाजूला पडदा होता आणि त्या पडद्याने अचानक पेट घेतला आणि घरात मोठ्या प्रमाणात आग लागली होती। आज दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली, परंतु कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही, कारण तात्काळ अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आणि त्यांनी आग विझवलेली आहे। परंतु घरामध्ये संपूर्णपणे धूर पसरल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली। बिल्डिंगमध्ये लोक घाबरले होते आणि संपूर्ण घर हे काळं झालेलं आहे। त्यामुळे देवाचा दिवा जो आहे तुम्ही इथून पुढे लावत असाल तर त्याच्यापुढे काच लावा किंवा त्याच्यापासून पडदा कसा लांब राहील ते तुझी काळजी तुम्ही घ्या। माझं नाव किशोर पाटील, वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे। मला इथे अर्ध्या तासापूर्वी आम्हाला कळलं की आग लागली असं। अर्ध्या तासापूर्वी आग लागली, दरवाजा घराचा बंद होता। त्या बंद दरवाजाने शेजाऱ्यांनी ते दरवाजा तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला त्याने हुजरीलच्या साह्याने, आणि आमची फायर ब्रिगेड आली आहे। त्यानंतर फायर ब्रिगेडने पण मदत केली, आग विझवली आणि आता पूर्णपणे आग विझले। फक्त आग देवाऱ्यातून स्टार्ट झाली असं आम्हाला निदर्शनास आलेलं। देवारा जळाला आणि एक टी व्ही जळाला हॉलमध्ये, आणि हॉलमध्ये थोडं काळसर काजळी पकडली। आमचा अंदाज, प्राथमिक अंदाज, एकतर देवाऱ्याजवळचा लाईट बोर्डमुळे किंवा देवाच्या बत्तीमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। एक्झॅक्टली आम्ही सांगू शकत नाही कशामुळे आग लागली।